होता तिला भाव पाळीला तिला भाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. अगदी संतांची भेट नाही झाली तरी चालेल, संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांचे विचार, संतांचं ज्ञान, संतांची ग्रंथ संपदा याच्यावर भाव जरी ठेवला तरी सुद्धा विश्रांती मिळते. विश्रांती चालली आपली. आणि ही विश्रांती आहे ना, बरं विश्रांती फक्त माणसालाच लागते का? देवाला सुद्धा गरज पडते ना. आणि देवाला गरज वाटल्यावर देवाने विचारलं नामदेवाला, नामदेव मला आता विश्रांती घ्यावं वाटते. नामदेव महाराज म्हटले तेच नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठे चला? आळंदीला. हो, विश्रांतीचा ठाव तोच आहे सर्वांग निर्मळ शुद्ध कैसे सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देवाची करणी. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये काय कुठला तरी एक गुण विशेषत्वानं आपण वैराग्य म्हटलं ती तुकोबर आहे. शांती ब्रह्म राग नाही जिथे येतच नाही त्यामुळे लगेच आपण शांती ब्रह्म शब्द लावून टाकला. बर, या सगळ्यांच्या पाठीमागं उद्देश असा आहे की त्यांनी त्या त्या विकारावर विजय मिळवला आणि आपल्याकडे चांगले विचार आपल्याकडे घेतले. मग असे जे आहे ना, तर साधू संतांच्या बाबतीतला विषयच असा आहे की यांचं सर्वांगच निर्मळ आहे. हे पूर्ण अंगानं निर्मळ आहेत. यांच्याकडे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार काहीच नाही. हो, पूर्णपणे. पण गंमत सांगू का, आजची परिस्थिती तशी नाही बरं का. गरज लागेल तेव्हा सगळं पाहिजे. लय गपचीप बसायला लागलं तर लोक दगड हाणते तो. सांगू का मी तुम्हाला, भजन करा विठाला विठाला असं म्हणतात. एका गावामध्ये फार मोठा नाव निघालं. आमचं सगळ्या गल्ल्यामधून फिरायचं. लोकांना घराच्या बाहेरच येता येईना ना. बरं, त्याला मारण्याची हिंमत नाही. एवढा मोठा होता की त्याला मारायचं म्हणजे शक्यच नाही. मग म्हणले देवांना प्रार्थना केली आणि म्हणले देवा हे आमच्यावरलं संकट जाऊ दे बाबा. मग देवाने त्याला सांगितलं हे बाबा कोणाला त्रास देऊ नको, तुझं तू फिरायचं तर फिर गावात पण नको त्रास देऊ. तर ते ऐकलं त्यांनी. मग ते गप्प बसायला लागलं. ते फणा काढीना काय होईना नुसतं फिरायचं. मग नंतर पोरांनी गाडी केली त्याची. कळालं ना. हो, त्याची गाडी त्याचे लागले सालटे निघायला. तर ते देवाकडे गेलं, म्हणलं देवा हे काय मला गप्प बसायला लावलं. ते माझ्यावर तर घोडं करायला लागले. अरे म्हणलं मग अरे तुला